नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. इथे मी आज एक कॉटनचा असा एक सिंगल कापड घेतलेला आहे. तर याचं मेजरमेंट मी फोल्डमध्ये करून 15 बाय 10.5, तर याचे मी 2 पीस असे कट करून घेतलेले आहेत, जे की 15 बाय 10.5चे हे 2 पीस तयार झालेले आहेत. याला आपण अस्तर फोम काहीच वापरणार नाही आहे. तर इथे मी डबल फोल्ड केलेला आहे या ठिकाणी. तर 10.5 उंचीच्या साईडनं मी फोल्ड केलेलं आहे. त्यानंतर इकडे 1.5 इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे आणि असा गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. गोलाईचा आकार देऊन कपडा कट केलेला आहे. त्यानंतर आपण बेल्टसाठी इथे कपडा कट करून घेणार आहोत. तर बेल्ट मी इथे 14 इंच उंचीचे घेतलेले आहेत आणि रुंदी आहे 3 इंच. तर अशा पद्धतीने आपण याचे बेल्ट बनवणार आहोत. तर इथं मशीनवर घेतलेला आहे कपडा मी. सुरुवातीला या ठिकाणी मी बेल्ट बनवते. दोन्ही साईडनं आपल्याला शिलाई घ्यायची आहे बेल्टला. त्यानंतर आपण आतल्या साईडून आपण पॉकेट लावणार आहोत बॅगला. तर त्यासाठी इथे 7 बाय 5 इंचाचं हे कापड घेतलेलं आहे. तर त्याला तिन्ही बाजूनी मी अशी फोल्ड करून शिवलेली आहे या ठिकाणी. एक बाजूला काट असल्यामुळे मी 3 साईडला शिवलेलं आहे. तर इथे आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे एक. तर त्याची रुंदी पाहू शकता. तर मध्ये सेंटरला मी मार्क केलेला आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे. आणि 2.5 इंचाच्या पुढे 1.5 इंचाच्या आपल्याला 3 वेळा मार्क करायचा आहे. तिथे आपण 2 प्लीट्स घेणार आहोत 2.5 इंचाच्या पुढे. विरुद्ध दिशेला दोन्ही साईडला आपल्याला या प्लीट्स घ्यायच्या आहेत. तर इथे आपण दोन्ही कपड्यावर प्लेट्स घेऊन झालेल्या आहेत आपल्या. त्यानंतर याला एक आपण पट्टी घेणार आहोत जोडण्यासाठी, जी की आपण बेल्टला जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे 5 इंच आहे रुंदीला आणि वरच्या साईडला आपल्याला जितका लागेल तेवढा घेणार आहे. जिथं की 13 इंच आहे हा कपडा. तर याचे मी 2 भाग केलेले आहेत. तर आपण सेंटर काढून सेंटरपासून 2.5 इंचावर हा बेल्ट आपण इथे जोडून घेणार आहोत या ठिकाणी. दुसरी पट्टी यावर ठेवणार आहोत अशी. मी परत एकदा मार्किंग दाखवणार आहे या ठिकाणी. सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2.5 इंचावर मार्क करायचे आहेत दोन्ही साईडनं. समजावं म्हणून परत एकदा दाखवत आहे मी. बेल्टच्या वरती आपण दुसरी एक पट्टी ठेवलेली आहे या ठिकाणी.
त्यानंतर आपण याला दाबटीप घेणार आहोत. इथे दाबटीप घेतलेला आहे आणि हा पीस आपण या बॅगला जोडणार आहोत. नंतर यावर परत आपल्याला दाबटीप घ्यायची आहे या पट्टीवर. असाच आपण दुसरा पीस तयार करून घेणार आहोत. इथे सेंटरला मार्क करून 2.5 इंचावर परत मार्क केलेला आहे. अगदी अशाच पद्धतीने आधी तर मी बेल्ट जोडून घेतलेले आहेत या ठिकाणी दिसावेत म्हणून. आता यावर दुसरी पट्टी आपण लावून घेणार आहोत. रिपीट एवढ्यासाठी दाखवलं दुसऱ्या साईडचं पण की लक्षात येण्यासाठी. यावर दाबटीप घ्यायची आहे. जिथं बेल्ट आहे तिथे मागे पुढे करून शिवायचं आहे डबल. नंतर हा पीस जोडून घ्यायचा आहे बॅगला. तर इथे आपले दोन्ही पीस तयार झालेले आहेत. हे आपण एका पीसवर आपण तो जो पीस शिवलेला होता पॉकेटसाठी तो इथं सेंटरला लावून घेणार आहे. वरच्या साईडला आपण 3.5 इंचावर मार्क केलेला आहे सेंटरला. तर ते सेंटर काढून पॉकेटचं पण सेंटर काढून आपण बरोबर मध्यभागी हे पॉकेट लावून घेणार आहोत. त्यानंतर दोन्ही पीस आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला जर पीसची जर विड्थ वाढवायची असेल तर राऊंड शेपमध्ये आपण 3 इंचाची पट्टी पण आपण लावू शकतो पूर्ण राऊंडमध्ये. त्यामुळे बॅगला शेप पण छान येतो आणि बॅग थोडीशी मोठ्या साईजची पण होते. तर इथे आपण तसं न करता आपण सिंपल शिवतो आहे. तर इथे कॉर्नरला मी एक असा टक्स घेणार आहे दोन्ही पीसला. वरचा पीस आणि खालचा पीस असा दोन्ही साईडनं आपण पकडून एका ठिकाणी टक्स घेणार आहोत. वेगवेगळे आपल्याला इथे टक्स घ्यायचे आहेत. खालच्याला वेगळा आणि वरच्याला वेगळा असा टक्स घेऊन एकत्रित शिवायचा आहे. आता इथे पण मी असं झूम करून दाखवलेलं आहे. सेंटरला असंच अर्धा इंचावर मार्क केलेला आहे. खालच्या आणि वरची अशी दोन्ही हे टक्स दिसत आहेत ना, हे टक्स असे दोन्ही पण असे चिमटीमध्ये धरून व्यवस्थित त्यावर शिलाई करायची आहे. याने काय होतं, बॅगला जो खालचा तळभाग आहे तो असा फुगीर येतो. त्यामुळे बॅगची साईज थोडी वाढते आणि मोठी वाटते जरा. शिवल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सामान भरल्यानंतर. तिथे आपली ही बॅग तयार झालेली आहे. खाली तळभागामध्ये असा गोलाईचा आकार व्यवस्थित येतो. अशा बॅग आपल्याला इथे मंदिरात जायला वगैरे पूजेसाठी वगैरे सामान घेऊन जाण्यासाठी खूप सुंदर आहे ही बॅग. आजींची फेवरेट आहे ही बॅग अशी. तर यामध्ये मी थोडंसं सामान भरलेलं आहे. तर अशा पद्धतीने गोलाईचा खालचा शेप बघू शकता तुम्ही. इथे दिसतो तो स्टिच केलेला आपण ज्या फ्लिट्स घेतल्या होत्या. तर सुंदर अशी ही बॅग इथे आपली तयार झालेली आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.